पावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतेज कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण धरावी जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण धरावी जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण धरावे जन जड जीव गंगा करू प्रथम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यस्त्रय जननी देवांची सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावेळी करावा अवघे दयांचे किल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्री चरण बघा विठोबा महाराज याचा आवाज मुख्य आहे त्याच्यामुळे जास्त असू द्या ते वाढून बघता हे वाढून बघता कमी ठेवा काय का कारण धरावे जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेचा निवडलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा संपूर्ण विश्वाचं स्वामित्व गुरुत्व आणि दातृत्व ज्यांच्या ठिकाणी एकवटलेलं आहे असे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांपासून तर संत शांत आणि श्रीमंत या तीनही लक्षणांनी युक्त असणारे दक्षिण काशी पीठाधीश्वर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांपर्यंत तर त्यांच्यापासून तर आज तागायत या मृत्यू लोकामध्ये दुःखाच्या खाली बुडत असलेल्या सर्व जड जीवांच्या उद्धाराकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली आहे अशा सर्वच संतांच्या पर्यंत या सर्व संतांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता कृतज्ञता भाव व्यक्त करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही संत कोण आहात तर मायबाप आणि कृपावंत आहात म्हणून मी एक पतीचे तुमची कीर्ती काय वर्णन करणार तुम्ही सर्वसामान्य जीवासारखे जन्माला आलेले नाही आहात तर तुम्ही अवतार आहात आणि कशा करता अवतार धारण केला म्हणाल तर उद्धरावे जन उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात उद्धार शब्दाची व्याख्या आहे की दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती दातृत्वाला ज्ञातृत्वाला नेतृत्वाला वक्तृत्वाला उपमा देण्यासारखं आमच्याकडे काही नाही
म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. चंदनाच्या ठिकाणी जसा सुवासिकता आणि सुगंधितता नावाचा गुण आहे, तसं त्या गुणांनी तुम्ही मंडित आहात अशा प्रकारचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा: अखिल कोट ब्रह्मांडनायक भगवान परमेश महाराजांच्या कृपेने मुक्त कैवल्य तिजोरी भगवान ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोबराय आदि करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य सावळाराम बाबा म्हात्रे, परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य शंकर महाराज शहाणकर, परमपूज्य चैतन्य मूर्ती वैकुंठवासी मधुसूदन महाराज दातार, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी सदाशिव महाराज दळवी, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी रामदास महाराज शेलार या सद्गुरु पंचकाच्या प्रेरणा प्रसादाने आणि समस्त ग्रामस्थ देवरुंग पंचक्रोशीतील सर्व टाळकरी वारकरी माळकरी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी मोठ्या थाटात माटात आनंदात उत्साहात संपन्न होतोय. या वर्षीच्या या सप्ताहातील तृतीय दिवसाची कीर्तन सेवा करण्याची आज्ञा, द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा करण्याची आज्ञा आमचे परम आदरणीय परमपूज्य जनार्दन महाराज पाटील पिसाडेकर, त्याचबरोबर आमचे पितृतुल्य हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय परम पूजनीय पंढरीनाथ महाराज पाटील यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आली, त्याचा परिपाक मी या ठिकाणी उपस्थित आहे. आज कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारी ही सगळी या भिवंडी परिसरातील दिग्गज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने विवेकरी महाराज, परम आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुनाथजी महाराज म्हात्रे, परम आदरणीय हरिभक्तीपरायण मधुकर महाराज, परम आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू आणि महाराष्ट्रातील एक युवा कीर्तनकार आमचे जितू महाराज पाटील आंबेकर, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे सिद्धेश्वर महाराज की जे शहाळकर बाबांची परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे चालवत आहेत. आदरणीय आमचे गुरुबंधू उत्तम महाराज या ठिकाणी आहेत. पाठीमागे उभे असणारे सर्व बाल गोपाल टाळकरी मंडळी, इकडच्या बाजूला उपस्थित असणारे आदरणीय आमचे राज महाराज आंबेकर, आदरणीय हरिभक्तीपरायण विलास महाराज खांडवलकर, हे आमच्या जितू महाराजांचे सारखे आहे का? आदरणीय हरिभक्तीपरायण महाराज हा घेतला का ते टाकी बाबा, आदरणीय हरिभक्तीपरायण टाकी बाबा आणि अतिशय जबरदस्त मृदंग वादक, मुंबईतल्या काही मुख्य मृदंग वादक असतील त्यामध्ये अग्रणी ज्यांचं नाव घ्यावं असे आमचे आदरणीय तेजस महाराज मढवी, अतिशय तेज मृदंग वाजवतात आणि म्हणजे कीर्तनाला मढवतात मृदंग वाजवून, म्हणून तुम्हाला खूप धन्यवाद महाराज तेजस महाराज. आदरणीय हरिभक्तीपरायण माझा या भिवंडी तालुक्यामध्ये प्रवेशच ज्यांच्यामुळे सुरुवातीला झाला असे या हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय महामंडलेश्वर 1008 चिंतामणी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित असणारे आपल्याच गावातील आमचे परम आदरणीय देवराजी महाराज किने या ठिकाणी उपस्थित आहेत. अजूनही बाकीची मंडळी आहेत. सगळ्यांना जीवन महाराज शेलार आहेत. सर्वच मान्यवर मंडळी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपल्याकडे आता 1 तास आणि 10 मिनिटं आहेत. या 1 तास आणि 10 मिनिटांमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करतो. अतिशय चांगली साऊंड व्यवस्था आमचे विठोबा महाराज कापसे, आज ते टाळ घेऊन तरी उभे राहिले नाही तर 3 कामं करतात ते एका सगळ्यावधानी व्यक्तिमत्व आहे. फक्त आपण सायलेंट बोलू कमी आवाजामध्ये, त्याच्यामुळे जास्त गोंगाट वगैरे काही नको आपल्याला. एकदम हळू आवाजामध्ये चांगलं नेमकं करण्याचा प्रयत्न करू. तुमचं सहकार्य आम्हाला असू दे. आपल्या सप्ताहाचा आज द्वितीय दिन आहे आणि आज वैकुंठवासी वामन बाबांची पुण्यतिथी आहे. खरं म्हणजे हा सगळा परिसर समुद्र तटाच्या लगत असणारा परिसर म्हणून याला कोकण असं म्हटलं. महाराजांना काही वाढवू त्याच्यामध्ये
आहे तेच व्यवस्थित करते आपल्याला. शाप मस्त राहू द्या. मला काही कळत नाही त्यात काय गेम का आहेच काय म्हणतात ते वाढवायचं ते जे आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे शांत राहू द्या. आणि माईक मध्ये आता कुणीच बोलू नका. प्रमाण म्हणायच्या वेळेस सर्वजण आपण मस्त पैकी बोलूया. असं हा सगळा परिसर तसा भक्ती पासून वंचितच होता. गेल्या 100 वर्षापूर्वी आपण जर विचार केला तर त्या काळामध्ये एवढं काही नव्हतं. परंतु एखादा महात्मा असा जन्माला येतो आणि तो संपूर्ण परिसराचं परिवर्तन करतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये असा एक महात्मा जन्माला आला म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखला जाऊ लागला. आपण विचार जर केला तर त्या काळात वामन बाबांचं फार मोठं योगदान या परिसरामध्ये आहे. वामन बाबांचे 2 मुख्य शिष्य त्या काळामध्ये होते. त्यामध्ये एक वैकुंठवासी अधिपतीपरायण सावळाराम बाबा म्हात्रे डोंबिवलीचे आणि दुसरे एक होते त्यांचं काय नाव आप्पा माऊली. आप्पा माऊली मोठ्या लोकांच्या संस्थेत जास्त लोक नसतात. लक्षात ठेवा. मोठ्या महाराजांच्या संस्थेत जास्त लोक बसत नाही. त्याचं कारण ते त्यांच्या नियमात बसत नाही. अशी भाराभरची ध्यान तिथं जमत नाही. तिथं नेमकेच लोक असतात. लक्षात. आणि ते असे लोक असतात की एकेकाची म्हणून व्यापारे संहारे नाही पण ह्या विश्वातल्या सगळ्यांच्या अंतःकरणातले दुर्गुणांचं संहारण करण्याचं सामर्थ्य एका महात्म्याच्या अंतःकरणामध्ये असतं. असे 2 महात्मे त्यांनी जन्माला घातले आणि सगळा परिसर भक्तीनं ढवळून काढला महाराज. आणि म्हणून याचं मूळ जर आपण पाहिलं तर वामन बाबा हेच मूळ आहे. वैकुंठवासी संतवीर रामदास बाबा मनसुख हे फार मोठे संत होऊन गेले महाराष्ट्रातले. पंढरपूरचं मंदिर बडव्यांच्याकडून ज्यांनी मुक्त करून वारकऱ्यांना मुक्त हस्तानं दिलं असे संतवीर रामदास महाराज. ते रामदास महाराज नेहमी म्हणत असत की हे सगळे मांसाहार करणारे लोक होते पण सावळाराम बाबांनी काय क्रांती केली असेल या परिसरामध्ये तर सावळाराम बाबांनी सगळ्या मांसाहार करणाऱ्या वाघांना शाकाहारी बनवण्याचं काम केलं. हे दिव्य काम कोणी केलं हे काम? पण सावळाराम बाबांचा मूळ पाया जर कोण असेल तर ते वामन बाबा म्हणतात. त्या महात्म्याची आज पुण्यतिथी आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून हा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला. आता हा अभंग तुकोबारायांचा अत्यंत गोड अभंग आहे. या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या विषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त करतात. काय कृतज्ञता व्यक्त केली जगद्गुरु तुकोबारायांनी? बघा, या जगामध्ये प्रत्येकाला मोठं व्हावं लागतं आणि मोठेपणा 2 पद्धतीचा असतो. 2 प्रकारचा. एक मोठेपणा असतो नैमित्तिक मोठेपणा आणि दुसरा असतो सांस्कृतिक मोठेपणा. नैमित्तिक मोठेपण म्हणजे काय? निमित्तानं येणारं मोठेपण. पैसा आला लोक म्हणतात मोठा झाला. पैसा तेरू 3 नाम वर्षा पशु परशुराम. आपल्याला माहिती आहे. म्हणून धनवंत झाला की जगामध्ये त्याला मान्यता प्राप्त होते. महाराज म्हणतात धनवंत लागे सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला जगामध्ये मान्यता प्राप्त होते. पण किती दिवस मान्यता प्राप्त होते? जोपर्यंत धन आहे तोपर्यंत. एकदा की ते धन संपलं की बायको सुद्धा त्याला विचारत नाही. त्या धनाची झाली तुटी. श्री वसवसोनी लागे पाठी असं वर्णन केलेलं आहे ना. किंवा ज्ञानोबा सांगतात की निकवड्या आणि निष्ठुरा उभगी जे जे सोयरा. निकवडा मनुष्य असतो त्याला सोयरे धायरे सुद्धा उभगतात. म्हणून धनानं मिळणारा मोठेपणा हा नैमित्तिक मोठेपणा आहे. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत मान्यता.
कधी कधी अंगात बळ आलं की लोकांना मोठेपणा प्राप्त होतो. हे जे बॉडी बिल्डर लोक आहेत ना, त्यांना खूप मोठा लोक मानतात, त्यांना बोलवतात बॉडी बिल्डर तुमच्या हस्ते उद्घाटन करायचं तब्येत. आता आपल्याला कोण बोलवणार आहे महाराज, आपला नगारा झालाय नगारा. बॉडी बिल्डर म्हणजे ते सिक्स पॅक असतात, ते दंड बलदंड असतात, काय काय ते सगळं वर्णन असतं बाबा. आणि या सगळ्या लोकांना जगामध्ये कोणी चाललं ते चालताना असे चालतात, त्यांना रामराम म्हणतात लोक. रामराम राम हरे राम कृष्ण हरे. पण कुठपर्यंत जोपर्यंत अंगात बळ आहे तोपर्यंत विलासराव. एकदा की अंगातलं गेलं का बळ, त्याची बायकोच त्याला चपलानं हाणीती, हे मी बोलत नाही तुकोबाराय म्हणतात. गेली विरासारी भगत्याची राजमारी, भगत्याची राजमारी, शब्द आहे. म्हणून ताकद अंगात असली की जास्त मस्ती करू नये महाराज. मस्ती घरची बाई जिरवती आपली, त्याच्यामुळे फार मस्ती करण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून हे सुद्धा नैमित्तिक मोठेपण आहे. तिसरं मोठेपण असतं सत्ता पद प्राप्त झालं की लोक म्हणतात मोठे झाले. सत्तेनं प्राप्त होणारं मोठेपण जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत. एकदा पद गेलं गेली मग सत्ता नये मागील अमिता. सत्ता गेली की मग मात्र मोठेपणा शिल्लक राहत नाही. हे सगळे जे मोठेपणा आहेत हे सगळे नैमित्तिक निमित्तानं आलेले. परंतु वामन बाबांनी जे मोठेपण प्राप्त करून घेतलं, सावरंग बाबांनी आप्पा माऊलींनी जे मोठेपण प्राप्त करून घेतलं ते काय धनाचं सत्तेचं किंवा अंगातल्या ताकदीचं नव्हतं. लक्षात ठेवा, या लोकांनी सांसिद्धिक मोठेपणा प्राप्त करून घेतला. आणि सांसिद्धिक मोठेपणा ज्यांना प्राप्त केला ना, त्याचा देह पडला तरी पण तो मोठेपणा कमी होत नाही. 67 वर्ष झाले वामन बाबांना जाऊन, अजून मोठेपणा तसाच तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे. लक्षात काय हा सांसिद्धिक मोठेपणा आहे. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे की साधू संतांनी सांसिद्धिक मोठेपण प्राप्त करून हे गेले तरी 3 रूपांना पाठीमागे शिल्लक राहिले. जितू महाराज वामन बाबा गेले, त्यांचं ज्ञान पाठीमागे शिल्लक. वामन बाबा गेले, त्यांचा विचार पाठीमागे शिल्लक. वामन बाबा गेले, त्यांची कीर्ती आणि त्यांची समाधी पाठीमागे. जगामध्ये कीर्ती राहिल्या. बाबा दुसरी महत्वाची गोष्ट, गेले योगीराज अनादि आदि राहिल्या समाधी. जगामाजी कीर्ती राहिल्या. 2 जगामाजी समाधी राहिल्या. माऊली समाधीस्थ झाले, परंतु माऊलींची समाधी तुम्हा आम्हाला सेवा करण्याकरता मागे आहे की नाही. निवृत्तीनाथांची समाधी तुम्हा आम्हाला सेवा करण्याकरता मागे. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट राहिल्या समाधी जगामाजी. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सांगितली की राहिले ते ज्ञान जगामाजी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगामाजी. राहिले ज्ञान, राहिल्या समाधी आणि राहिल्या त्या कीर्ती. विठ्ठला मोठेपणा यांना प्राप्त झाला तो सांस्कृतिक मोठेपणा. कशाने मिळतो हा मोठेपणा? हा मोठेपणा काही धनानं मिळत नाही. लक्षात, या लोकांकडे धन किती होतं हे माहित नाही, लौकिक पण एक धन मात्र नक्की होतं, आम्हा विठ्ठल जीवन ताळ चिमुळ्या धन. आणि या धनाच्या माध्यमातून ही सगळी त्यांनी पिढी उभी केली. एक पिढी नाही,
अनेक पिढ्या घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या संत महात्म्यांनी केलं. आणि म्हणून महाराज वर्णन करतात हे कशामुळे शक्य झालं. लक्षात ठेवा, जो सांस्कृतिक मोठेपणा असतो ना तो मिळवायचा असेल तर आपल्याकडे अनेक गुण असावे लागतात. त्यापैकी एक महत्वाचा गुण असावा लागतो तो म्हणजे कृतज्ञता. जी माणसं नेहमी कृतज्ञ असतात ती मोठी होत असतात. कृतज्ञतेनं मिळवलेला मोठेपणा हा भडका झालेल्या कंदीला सारखा असतो. फार मोठेपणा दिसतो पण फार काळ तो मोठेपणा टिकत नाही. म्हणून आपण नेहमी कृतज्ञ जीवन जगलं पाहिजे. वाढत चाललेली आहे आणि कृतज्ञ लोक फार कमी दिसतात. आणि ज्यांच्यामुळे आपण मोठं झालो त्यांच्याच कमरेवर लाथा घालायच्या, त्यांनाच वृद्धाश्रमामध्ये हाकलून द्यायचं, त्यांनाच नको नको तो त्रास द्यायचा आणि स्वतः जगामध्ये मोठेपणा मिळवायचा. त्याला काही अर्थ शिल्लक राहत नाही. म्हणून काडीचा उपकार जरी ज्यांना आपल्यावर केलेला असेल ना तरी आपण शेवटपर्यंत त्याच्या गुणात राहिलं पाहिजे. 1 रुपयाची मदत ज्यांना केलेली असेल आपल्याला त्याचा सुद्धा उपकार आयुष्यात कधी विसरायचा नसतो. तिथून एखाद्यानं तुम्हाला या स्मशानभूमीपर्यंत जरी सोडलं ना तरी कृतज्ञतानं आपण आपल्या मुखातून निघणारा शब्द कृतज्ञतेचा बोलावा. काय म्हणावं लागतं त्या लोकांना? धन्यवाद. धन्यवाद काय वेगळं म्हणता येईल. थँक्यू आभारी आहे असं म्हणायला पाहिजे ना. पण काही काही एवढे रताळे असतात त्यानं तुला मदत केली त्याच्याविषयी दोन बरं फुकटचे शब्द बोलायला काय झालं. आणि देवराज महाराज एखादं फुल हातामध्ये घेतलं ना तर लोक लगेच सांगतात हे झेंडूचं हे गुलाबाचं आहे. फुलावरून जसा झाडाचा परिचय होतो ना तसं तुमच्या मुखातल्या शब्दावरून तुमची लायकी कळते. तुम्ही काय डिग्री बोलत नाही. हे ज्ञानोबा काय सांगतात माणूस जाणीचे झाड फुले आणि भोगे जाणीचे केले पूर्व जन्मीचे. म्हणून आपल्या मुखातल्या बोलावरून आपली लायकी जर कळत असेल तर मुखातले बोल हे कृतज्ञतेला ओपन केले जाते. बरोबर किती कृतज्ञ होते महाराज. ज्यांनी त्रास दिला त्यांना पण थँक्यू म्हणायला विसरले नाही तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द महाराज म्हणतात आसोवायचे घडफार आम्हा त्यांची उपकार करीती पातकांची घडी मोल न घेता साबणी. हे कोणाचे उपकार? फळांनी उपकार केले म्हणतात आपल्याला. म्हणून आपण नेहमी कृतज्ञता बाळगली पाहिजे. लक्षात ठेवा की सर्वच क्षेत्रामध्ये देवाविषयी कृतज्ञ असावं, संतांविषयी, समाजाविषयी, माता पित्याविषयी, सगळ्यांविषयी कृतज्ञता आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. आणि जो कृतज्ञ असतो तोच मोठा होत असतो. लक्षात कृतज्ञता नसावी. आणि म्हणून आज जगद्गुरु तुकोबाराय तर कृतज्ञच होते. लोक तुकाराम महाराजांचं डोकं काम करेना. आज तुकाराम महाराज म्हणायला लागले लोक पण भरपूरला गेले. पांडुरंगाचं दर्शन जर नाही झालं तर कुणाचं दर्शन घेऊन माघारी येतात लोक. कुणाचं तुम्ही जातच नाही का पंढरपूरला? तुमच्या गावात देव होऊन येत त्याच्यामुळे पंढरपुराची नाव करता काय? घेतातच ना. पुंडलिकाचं नाही झालं कोणाची आधी मागता का तुझा? सोपी गोष्ट आहे. धडधडीत सोना म्हणजे कुणाचं दर्शन घेऊन आता तुम्ही लाईनवर आलेला आउट ऑफ काय नेटवर्क झाले होते तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरिया. कळसाचं दर्शन तुकाराम आणि वारकरी संप्रदायाचे कलश पाणी कोण आहे? तुका झाला. तुकाराम महाराज विचार करायला लागले पांडुरंगाच्या दर्शनानं जी कृतार्थता होते ते माझं दर्शन घेऊन कृतार्थ म्हणजे कळसाचं. आळंदीला गेले की मग कळसाचं दर्शन. माऊलींच्या समाधीवर जर नाही दर्शन झालं तर कळसाचं दर्शन घेऊन
कुठेही जाऊ द्या, त्र्यंबकला गेले, नाही निवृत्तीनाथांचं दर्शन झालं तर कळसाचं दर्शन घेऊन लोक कृतार्थ होतात. नेमकं कलश खाली मी शोधतोय, लोक कळसाचं दर्शन घेत आहे, माघारी जात आहे, तिथं कुठे मिळाला. पण एक कळसानं नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, कळसानं नेहमी मंदिरावर झळकावं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मला मंदिरावर झळकण्याकरता कोणीतरी स्वतःला पायात गाडून घेतलेलं हे दिसून नाही. पायातल्या दगडाला दिसून जातात. आज कळस खाली वाकला आणि म्हणाला मी कोणामुळे मोठा आहे, तर कळसाला भूमीत असलेली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेवी रचिला समर्पण केलेले पायामध्ये. आज आपण सोन्याचे दिवस पाहतो ना वारकरी संप्रदायाला, हे सगळे उपचार जर कोणाचे असतील तर माऊलींची रक्षा. 18 पगड जातीमध्ये संत निर्माण केले. एवढी सोपी गोष्ट आहे. या काळातला समाज जर पाहिला तर भयंकर भयंकर वर्णवादी होता, कर्मठ समाज होता. ज्ञानोबांनी स्वतः त्रास सहन केला त्या समाजाचा, परंतु 18 पगड जातींना संघटित करण्याचं कार्य ज्ञानोबांनी केलं. म्हणून ज्ञानोबांनी खऱ्या अर्थानं संघ क्रांती त्या काळामध्ये घडवली. महाराज माझ्यासारखा पुण्याचा पोरगा कीर्तन करतोय, तिथं कोणी आगरी आहे, कोणी माळी आहे, कोणी देवी आहे, कोणी सुतार आहे, कोणी काय कोणी काय कोणी काय. 18 पगड जातीतली लोक एकत्रित येऊन एवढी मोठी क्रांती तुम्ही पकवा जाऊ शकता. कोणाची उत्तर आहे? माऊलींचे उत्तर आहे. मी कीर्तन करू शकतो, तुम्ही कोण गुणगुणतोय बरं? माईक बंद करून गुणगुणा, माईक बंद करून. आता गुरूंना काय बोलायचं आम्ही तयार होत आहे. महाराज म्हणतात की 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्रित केलं. संघ क्रांती, खरी क्रांती जर कोणी केली तर लक्षपूर्वक काय का. म्हणून इतके लोक एकत्रित केले. एक न्हावी समाजाचा होता, तो म्हटलं मी चालेल का तुमच्या मेळ्यात, मला दाढ्या करता येतात. त्याला सांगितलं तू दाढ्या करता येतात, हा तुझा जो धर्म आहे, धर्म आहे तुझा, लक्षात ठेव. तुला जर गळ्यात माळ घालून टाळ घ्यावाचं वाटत असेल तर आमच्या मांदियाळीमध्ये तू चालशील. आणि ते मोठे भक्त झाले त्यांचं नाव सेनापती. आणि त्यांनी ज्ञानोबांना सांगितलं तुम्ही मला गुरु भेटले, तुम्ही माझे तारू ठरले. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरील पहिले मारू. कुठल्या कुठल्या लोकांना एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये सगळ्यात सुशिक्षित आणि आजही सगळ्यात सुशिक्षित घटक जर कोणता असेल तर देहविक्रय करणारी स्त्री. लक्षात कोणी तिला चांगले सांप्रत काळात एक संत आहे, त्यांनी त्या लोकांमध्ये जाऊन त्या स्त्रियांमध्ये जाऊन रामकथा केली. पूज्यश्री म्हणाले बाबांनी आणि मानव गणिका हे नाव दिलं. म्हणजे मी तर म्हणतो साधू संतांनी ना अशाच लोकांकडे गेलं पाहिजे ज्यांना गरज आहे. विठाला विठाला काही दृष्टीनं की आमच्या घरी पाणी पित नाही, इथं जेवत नाही, तिथं आमकं करत नाही, तमकं करत नाही, या सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण बाबा लक्षात घ्या, या वाम मार्गाला गेलेल्या लोकांना जर प्रेमानं आपण जवळ घेतलं नाही तर ते कधीच आपल्याकडे येणार नाही. आणि त्याचा दुष्परिणाम असा व्हायला लागला की हे इतर धर्मीय जे आहेत, ख्रिश्चन म्हणा, मुसलमान म्हणा, हे लोक त्यांना डोनेशन पुरवतात आणि त्यांचं धर्मांतर करून घेतात. आपल्या काही चुका आहे, आपल्या धर्माचे लोक दुसरे केले जातात. आपण प्रेमानं मायेनं जर त्यांना जवळ घेतलं, दिला ना अधिकार. लक्षात ठेवा, तुम्हाला त्यांच्या घरी जेवण करायचं नका करू, पण तुम्ही त्याला असं कॅपेबल बनवा की त्याला माळ घाला. माळ घातल्यावर तो कुठल्याच जातीचा राहणार नाही, तो वारकरी होईल. आणि वारकऱ्याच्या घरी जेवण काय काय अडचणी मला सांग. अशा लोकांना तुकोबाराय म्हणतात माझ्या दृष्टीनं तोच साधू आहे जो गांजलेल्यांना नंतर जवळ करतो, परंतु अगोदर रंगलेल्यांना जवळ करतो.
जाचिंकी नाम तोची धन्य रंगले नाम रंगले गानले हा विषय आपला चालू आहे. आमच्या गुरुवर्य मीराबाई महाराज मेडिकल महान साध्वी बाबा एक दिवस त्या सिन्नरला आले आणि म्हणजे दरवर्षी एका सप्ताहात कीर्तन करायचं आमच्या जुन्नरच्या. पण तो सप्ताह जे आयोजित करत होते ना ते गुंड प्रवृत्तीचे होते आणि गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे सगळे लोक म्हणायला लागले तुम्ही तिकडे का जाता. बाईंनी सांगितलं मग तुझ्याकडे येऊन मला काही स्कोपच नाही कारण तू माळकरी ऑलरेडी आहे. डॉक्टरनी रोग्याकडे गेलं पाहिजे की निरोगी लोकांकडे गेलं. जिथं सगळे नागा साधू राहतात तिथं जर कलेक्शन टाकलं कपड्याचं तर काय तुमचं कलेक्शन होणार दिवसभर. आता तेजस महाराज स्कोप आहे पण तुम्ही जर नारायणगाव मध्ये गेले तर स्कोप आहे का तिथं तुम्हाला मग हे वाद दुसरं घ्यावं लागेल. अरे खोटं म्हणजे जिथं ज्याला स्कोप आहे तिथं त्यानं ते गेलं पाहिजे. म्हणून कीर्तनकार हा गावड्यांकरता असला पाहिजे. कीर्तनकार हा जुगारी लोकांकरता असला पाहिजे आणि त्याच्या कीर्तनाचा एवढा प्रभाव पडला पाहिजे की ते सगळे लोक आपल्याकडे आले पाहिजे माळकरी झाले पाहिजे आणि त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. असे जे म्हटले प्रभावित झाले किंवा महाराज तुम्ही सांगितलं ना मी आजपासून त्यांच्यामध्ये जाणार 10 दिवस राहणार तोच बेवडा झाला. लोकांमध्ये काम केलं अगोदर लक्षात. वेश्या व्यवसाय करणं सांगितलं होतं का पण तिची एक मुलगी होती आणि तिनं ते संत मेळा पाहिला. ती म्हटली माऊली मला पण यावं वाटतंय. ज्ञानोबा करत नाही तुझे याती कुळ माझे न पाहे याती कुळाचा भक्त करुणा कर ज्ञानाबाई. तिच्या अंतःकरणातला भाव पाहिला आणि तिला जवळ केलं आणि तिनं परिणाम पाहिला. काय परिणाम झाला. ज्ञानोबरांची स्वतः प्रतिक्रिया दिली. ज्ञानोबरांच्या सहवासाचा परिणाम सांग. त्यावेळी तिनं परिणाम सांगितला की ज्ञानोबरांची भेट जर माझ्या जीवनामध्ये झाली नसते तर माझं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन झालं नसतं आपलं हलत नसतं. पंढरपूरला गेल्यावर अगोदर तिचं दर्शन घ्यावं लागतं नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं. ती म्हणते धन्य कान हो पात्रा आजी झाली भाग्याची. कशामुळे भाग्याची झाली. भीती झाली ज्ञानदेवाची मनवोनी. जर ज्ञानदेवाची भीती झाली नसते तर मी अभागीच राहिले असते. हे ज्ञानोबरांचं काम आहे लक्षात ठेवावे. मेली घोड ओढून टाकायचं काम करत होते एक समजा. त्यांचं नाव होतं तुकोबारा. त्या तुकोबारांना एवढं मोठं केलं की तुकोबारांच्या घरातले सगळे लोक साहित्यिक बनवले. सगळे लोक त्या काळामध्ये शिकण्याचा अधिकार नव्हता. कुणबी जातीत जन्माला आलेले तुकोबाराय म्हणतात गोकाय अक्षर मधन नाही अधिकार. तर त्या तुलनेत समाज व्यवस्थेच्या दृष्टीनं त्या काळामध्ये मागासवर्गीय तुकोबाराय नव्हते. तुकोबाराय मागासवर्गीय होते परंतु वेदाचा अर्थ समजून सांगण्याचं काम त्यांना जर कोणी केलं असेल तर ज्ञानोबरायांनी केलं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची अनेक नाव आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वरीचं एक नाव आहे वेदार्थ ठेवा. आणि वेदांत ठेवा हे नाव ज्ञानेश्वरीला कोणी दिलं असेल तर ते नाव दिलं तुकोबारायांनी. उघडोनी वेदांताचा ठेवा तरुणोपाय ऐसा समर्थ ज्ञानदेव त्याची चरणी ठेवा भाव. आता ज्ञानेश्वरी हा वेदांताचा ठेवा हे कळणं इतपत शहाण तुकोबारायांनी केलं की नाही मला. पण हे ज्ञानोबरांनी काम केलं लक्षात ठेवा त्या काळामध्ये. म्हणून सब भक्तांची मेळविली मांदी वैष्णवांची विठाला. आणि हे काम होण्याकरता निवृत्तीनाथांना प्रार्थना आहे ईश्वर निष्ठांची मांदी अनवरत भूमंडळी ईश्वर निष्ठा संघटित झाली पाहिजे. हे ज्ञानोबरांना कळालं म्हणून त्या काळात वारकऱ्यांचं फार मोठं संघटन होतं. वारकरी संघटित झाले तर काय होऊ शकतं. 2024च्या विधानसभेनं दाखवून दिलं. आश्चर्यचकित होऊन पाहून आला माझ्याकडे. खरोखर वारकऱ्यांचं मोठं काम आहे.
आणि ते वारकरी त्या काळात एकत्रित करण्याचं काम सिद्धेश्वर महाराज कुणी केलं होतं, माऊलींनी केलं. म्हणून वाकडी नजर करण्याचं टाकून धरीने वारकऱ्यांकडे त्या काळामध्ये लक्षात. आणि तुकोबारायांच्या काळात एकटे दुकटे तुकोबाराय होते, संघटित नव्हते वारकरी. म्हणून गाफा उडवणारी रामेश्वर भट्ट, त्रास देणारी मुंबईची जन्माला आली. विठाला जगद्गुरु तुकोबारायांपेक्षा मागासवर्गीय होते तुकोबाराय म्हणजे जाती व्यवस्थेच्या दृष्टीने. तर त्यांचा गाथा एकही रामेश्वर भट्टाने उडवला नाही. तुकोबारायांनी लिहिला तो का उडवावा लागला? त्या काळात काय एखादा जन्माला आला नाही. जनाबाईचा गाथा उडवला, नामदेव महाराजांचा गाथा उडवला. याचं कारणच होतं वारकऱ्यांची वज्रमुख होते. तुम्हाला घोळ माहिती आहे? घोळ काय म्हणतात? झाडू नंतर अंगण झाडायचा काय असतं? खराटा. इंग्लिश मध्ये फक्त ए वाढतो ना. मला काय सांगायचं, खराटा म्हणतात ना, आमच्याकडे त्याला घोळ म्हणतात. मोठा घोळच द्या. आता तो विलासराव तो खराटा, तो खराटा एका दोन्हीनं सूत्र निर्माण दिला असतो, बरोबर ना. तो एक संघ जर राहिला ना, तो खराटा एक संघ राहिला ना, तर तो किती पण कचरा साफ करू शकतो, लक्षात ठेवा जितो महाराज. परंतु त्या खराट्याची दोरी सुटली आणि अस्ताव्यस्त झाला तर तोच कचरा. म्हणून आपल्याला कचरा साफ करायचा असेल तर एकत्रित राहा, नाही तर कचऱ्यात जमा होऊ आपण. बेवडे संघटित येतो, त्यांच्या संघटना निघाल्या. अखिल भारतीय बेवडी संघटना आणि खाली कोण राहतात अध्यक्ष महोदय, सामुग्री काय काय असते तुम्ही पाहून घ्या. आदल्या दिवशी तुंबळ हाणामारी करतात मंडळी महाराज, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजले त्यांना तलप आली की ते म्हणतात, राम भाऊ आहे तुझ्याकडे काय आहे का? तो म्हणतो माझ्याकडे 70 देतो. म्हणतो माझ्याकडे 30 आहे. तर मग चल एक असा हे करू. अशी लोक संघटित राहतात महाराज. दुर्जन लोकांचं किती मोठं संघटन आहे, किती मोठं रॅकेट बाहेर पडलं काल बरोबर बघा. संतोष देशमुखला काय प्रेम. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा अंत जसा झाला त्याहीपेक्षा खूप अंत संतोष देशमुख नावाच्या सरपंचाने केला. कसा करू शकतात? एकटा दुसरा माणूस करू शकत नाही. महाराज अशा राक्षसांचं सुद्धा संघटन या महाराष्ट्रामध्ये, म्हणून इतके कोणते करू शकले. आणि सज्जन बनवणारे त्यांच्या टोळीची बिंब झाले. काय करायचं मला सांगा? ते मानसिकता चेक करतात. विठ्ठल काय दुर्दैव आहे महाराष्ट्रात. जमिनीचं फूल आहे ना, फूल गुलाबाचं फूल जर जमिनीवर पडलं ना, तर गुलाबाच्या फुलाचा सुगंध जमिनीला लागला पाहिजे. मातीचा घाणेरडा वास त्या फुलांना स्वतःला जाऊन घेऊन नाही तर वाटोळ होत असतं. वाटोळ जातं. हे सगळं का सांगतो तुम्हाला? त्याचं कारण हे माऊलींचं कार्य लक्षात. ज्ञानोबारायांचं काम इतकं आगाम आणि इतकं मोठं काम आहे. सगळ्यांना एकत्रित केलं ज्ञानोबारायांनी, सुसंघटित केलं. चांगली लोक निष्क्रिय झाली म्हणून दुर्जन उन्मत्त झाले. सध्या लोक कमी नाही आहेत गावामध्ये, पण संघटित नाहीये हे दुर्दैव लक्षात ठेवा. म्हणून सप्ताह हाणून पाडणाऱ्यांचा विजय होतो आणि सप्ताह करणारी पराभूत होतात. त्यांना आपलेच काही शिरके तिकडे घेतलेले असतात. माझं बोलणं वाईट जरी वाटत असलं तर वस्तुस्थिती हीच आहे बाबा. खरंय की खोटं नाही? आपल्याच लोकांना आपली जिरवायची सवय लागली. काळकरी म्हणतो पक्वाड्यात तू 8वी साल म्हणून जिलावणार. पक्वाडे म्हणतो नाही तुझ्या कीर्तनात नुसतंच वाजवत राहिलं तर पाय मग तुझी जिरवतच नाही. असंच आहे ना, दुसरं काय आहे मग? आणि ज्ञानोबारांनी बाकी हे हेवे जावे सगळे नष्ट केले आणि मेळविली मांदी वैष्णवांची. आणि तुकोबारांनी म्हणतात त्या माऊलीने जर हे केलं नसतं तर आज माझ्यासारखा सामान्य मनुष्य कळसावर शोधला असता. ज्ञानोबारांबद्दलची कृतज्ञता
अरे नामदेवरायांनी जर मी स्वप्न पडलं झोपेत आणि स्वप्नामध्ये पांडुरंगासोबत आले नसते आणि मला कवित्व करण्याची आज्ञा दिली नसती तर मी गाता येऊ शकलो असतो का? नामदेव महाराजांची उपकार आहे. काय सांगू, जेव्हा जेव्हा गावचा पाटील रागवला तेव्हा शांतीचं धाम असणार पैठण गाठलं. नागबाबांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि म्हणालो, शरण शरण एक नाथा पायी नाथा केलेला. नागबाबा जर भेटले नसते तर माझ्या जीवनाचं कल्याण झालं. असा पुन्हा पुन्हा निर्वाळाचे या साधू संतांचे अगणित उपकार माझ्यावर आहेत. अगणित उपकार मी यांच्याकरता मी काय करू? काय नाही, त्यांचं वर्णन करणं, त्यांच्या कीर्तीचं गुणगान गाणं एवढंच माझ्या हातात, दुसरं काय नाही. आणि या सगळ्या संतांची पुन्हा पण शेवटी लक्षात येतं की यांची कीर्ती, यांचं गुणगान शिल्लक राहतं, माझी वाणी अपुरी पडते. मग शब्द बाहेर पडतात, कायमी पती तुमची काय कीर्ती वर्णन करणार आहे? कायमी पतित कीर्ती वर्णन करू. खर तर संतांची कीर्ती वर्णन करणं सोडा, अगोदर त्यांची कीर्ती कळणंच अवघड असतं. एखादी गोष्ट कळाली तर वर्णन करता येते ना, कळालीच नाही तर काय वर्णन करता येणार? तुम्ही एखादा राग गायला, तो राग कोणता हे कळाला तर मागच्याला व्यवस्थित त्याचा विस्तार करता येतो ना. जो रागच कळाला नाही तर मग राग आळवितो नाना, काय गातो ते कळेना. नाना काय गातो कळेना. आता काय करायचं? गोष्ट घ्या, फक्त एखाद्या कीर्तनाला अभंग घेत असताना त्या अभंगाचं आकलन तुम्हाला झालं, मग तुम्ही तो अभंग कीर्तनाला घेतला की मग तुम्ही त्याच्यावर व्यवस्थितपणे चिंतन मांडू शकता किंवा त्याचा विचार करू शकता. तो कळालाच नाही तर काय करणार आहे? एका महाराजांनी अभंग घेतला होता, प्रस्तावना ऐका त्यांची. संतांच्या केसावर विश्वास नको, संतांच्या कानावर नको, संतांच्या नाकावर नको, संतांच्या दातावर नको, संतांच्या गळ्यावर नको, छातीवर नको, दंडावर नको, मनगटावर नको, संतांच्या पोटावर नको, पाठीवर नको, मग कशावर असावा? हेच महाराज अभंगाचे पहिले धरणाचं. बरं, तुम्हाला कळालं ना महाराज? बोल कळाले तर वाजवता येतात, नाही कळालं तर काय? आता मी म्हणतो हात रिपीट तक तात रिपीट तक रिपीट तक तक तिक तक दी. आता हे महाराज वाजवतोय हे बोल कळावे लागतात अगोदर, मग वाजवता येतात. हातुंगा तक थुंगा धुमकिट तक तक थुंगा तकिट तक आकिट थुंगा धुमकिट तक तक करिना करिना धा ता धा धुमकिट तक तक करिना करिना धा ता धा धुमकिट तक तक करिना करिना धा. अगोदर कळावं लागतं मग वाजवता येतं. तिरकिड तक तिरकिड तक तिरकिड तक तिरकिड तक करिना धा तिरकिड तक तिरकिड तक ता तिरकिड तक धा धा तिरकिड तक ता तिरकिड तक टक धा धा तिरकिड तक टक ना दे. आता हा तुमचा झालेला नाही नका वाजवा. मी तुम्हाला हे पटवून देण्यासाठी सांगतो की तुम्हाला अगोदर बोल कळावे लागतात मग वाजवता येतात. तसे संत अगोदर कळावे लागतात मग वर्णन करता येतं. किती कठीण आहे. पवन घालवेल पाला
पवन घाल गेलं पालन. पवना म्हणजे पवन म्हणजे वारण. पालन शब्दाचा अर्थ होतो समजा अंबारी. जी तुम्हाला अंबारी असते लोखंडाची ती आधार जरी तणगावतरी लागतो. पवना घालवेल पालन. पायी चढवेल शिडीचा आधार न घेता गगन चढून जाता येईल. एखाद्याचा भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ सगळं सांगायचं बरं का. बागेश्वर धाम वाले बाबा आहे ना ते धीरेंद्र शास्त्री. त्यांच्याकडे गेलं का ते तुमची परती फाडतात. पण मोदी साहेब म्हटले मी तुमची परती फाडतो जर नाही का करून म्हणे. ते म्हटले तुम्ही नाही केलं मला नाही करायचं. नाही जाऊ मला हेच सांगायचं तुम्हाला की आहे ना फरशीवाले बाबा. आमच्याकडे फरशीवाले बाबा आहे. ते फरशीवाले नंबरला फरशीवाले बाबा ते सगळं सांगतात. आमचे चुलते कॅप्टन अशोक कुमार सर्च करायला तुम्ही लक्षात घ्या. ते तुम्ही समोर गेले ते गेले ना समोर ते तुमचं फेस रिडिंग करतात. तुम्ही काय भाजी खाल्ली कधी खाल्ली काय ते सगळं सांगतात. म्हणजे एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे. पण नाक हे जाऊन आले तुम्हाला नेऊ जमवायचे ना यंदा. मी का सांगतो तुम्हाला हे सगळं. नास बाबा म्हणतात हे सगळं किरकोळ आहे. एखाद्याचा भूतकाळ भविष्यकाळ तुम्हाला कळेल काय न बोलणं आहे त्याच्यामध्ये कळेल. पण परित्या साधूची भीती न होईल का. पण खऱ्या साधूची भीती तुम्हाला म्हणून परित्या साधूचे न कळे महिमा हे सांगायचं होतं मला. भेट तर दूरच आहे त्यांचा महिमा कळणार नाही. म्हणून महत् संगस्त दुर्लभ आगम्य आणि अमोघट्ट. नारद भक्ती सूत्रामध्ये संतांचा महिमा इतका दुर्लभ आहे. संतांचा महिमा तो बहु शाब्दिकाचे काम नाही. मग कळणंच कठीण आहे तर वर्णन करणं किती कठीण आहे. विठाला तुकोबारायांचा हा मोठा लक्षात. ज्ञानोबाराय सुद्धा चालते ज्ञानाची स्वतः त्यांना कळत नाही का. पण 10व्या अध्यायातल्या आता तुम्ही नमो विश्वबोध विदर्भा विद्यारविंद प्रबोधा पराक्रमे प्रमदा जात्या पुढे वर्णन करत करत गेले आणि म्हणाले हे असो हा दिठवा दयावरी धडके की हा पद्म करून माता पावते. तो जीवची करी तुके महेश्वरी आपुल्या स्नेहाची वागेश्वरी मुके अंगीकारी तो वाचस्पतीशी करी प्रबंध घडा. हा संतांचा महिमा वर्णन करून झाल्यानंतर मग म्हणाले ज्ञानोबा म्हणाले एवढे जया महिमेचे करणे ते वाचाळपणे वाणुर्णी करणे. एवढा मोठा ज्यांचा महिमा आहे तो वाचाळपणाने कसं वर्णन करू. म्हणून काय पतित कीर्तिवानो विठाला तुम्ही तुमच्या पतीला उठण्यानं स्नान घालता का. घालता ना बोलू नका. ज्यांना पती त्यांनी सांगा. बाकीच्यांनी उच्चापती करू नका. गप्प बरं झालं ते माझ्यापासून फार लांब आहे. तुम्ही पती आहेत ना. कुणाचे तरी पती असालच ना तुम्ही. त्याच्यात ते घेऊन घ्या घेऊन घ्या घेऊन घ्या. सांगा मला पाय पुढे तरी होत मला सांगा. श्रीपती का श्रीपती नाही श्रीपती आपण लक्षात ठेवा. श्रीपती नाही टाइम लागतो व्हायला. श्रीपती आता आपले लग्न झाले म्हटलं आपल्याला उठण्याचं स्नान घातलं जात असं लय खाल दिसते तुमची. आमच्याकडे दिवाळीला घालतो. तुमच्याकडे घाटाखाली काय आम्ही घाटावरून आलोय ना त्याच्यामुळे आमच्याकडे दिवाळीला उठणं लावतात. आणि आमची बायको आम्हाला उठणं लावून देते. तुमचं मला माहिती नाही. तुमची नसल लावी तर मग अवघड आहे. तुम्ही सावध ना उठणं लावलं जातं ना. म्हणजे स्वतः लावतात. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रिज. चांगली गोष्ट आहे. चला काय हरकत नाही उठणं. पण एक माता माऊली म्हटली काय ते दरवर्षी पतीला उठणं लावतो पण यंदाच्या दिवाळीला युनिक करायचं म्हणते बाबा.
आणि काय करायचं म्हटली सूर्य जगाला प्रकाश देतो, त्याच्यामुळे सूर्याचा अंधकार नष्ट होतो आणि बिचाऱ्या सूर्यदेवाला कुणी उठणं लावायला जात नाही, पण मी क्रांती करणार म्हणे. कुठली बाई म्हटली? आपल्या देवरूपची बाई म्हटली. ती म्हटली सूर्यदेवाला उठणं लावायला जाणार गुरुनाथ महाराज, आणि ती निघाली आणि सूर्याला उठणं लावून आली. खरंय ना? आता सूर्याला उठणं लावायला गेल्यावर तिथं उठणं बसणार आहे का समाजात? मला सांगा. सूर्य स्वतः शुद्ध आहे, त्याला काय करायचं उठणं लावायचं? आणि कोणामध्ये ताकद आहे सूर्याला? ज्ञानोबा म्हणतात ज्या दिवशी देवरूपची एखादी माऊली सूर्याला उठणं लावून आंघोळ घाले ना, त्या दिवशी संतांचं वर्णन करता येईल. हे मी बोलत नाही. ज्ञानोबा सूर्याची अंग उठणे सूर्याच्या अंगाला कुठं उठणं लावून देतं का? आहे ना, देवता कल्पतरुवरी फलोरा, हे सगळ्या ओव्या तुम्ही वाचा. म्हणून चंदनाला कशाचं सुगंध लावणार आहे तुम्ही? चंदनाला कशानं शीतल करणार आहे? तसं संत जे आहेत ते संतांचं वर्णन करण्यासाठी प्रत्येक जण समर्थ नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात माझ्यासारखं पतीत काय तुकोबाराय पतीत नाहीये, पण तुकोबारायांची ही नम्रता आहे. म्हणून घेता येतं ना, तोच पतीत पावन होऊ शकतो. आम्हाला पतीत म्हणून घेता येत नाही. आम्ही समाजाच्या समोर जावं, देवाच्या समोर जावं, कुठेही जावं, आम्ही किती स्मार्ट आहे हेच दाखवण्याचा प्रत्येक प्रयत्न. पण संतांचं उलट आहे. संत आम्ही किती पापी हे देवाच्या लक्षात आणून देतात. मी तर अनाथ अपराधी नाटाच्या अभंगवादात तुमच्या लक्षात. मी तर अवगुणाची राशी आणि शिखा अंगुष्ठ तोपाची अंगठ्यापासून तर डोक्याच्या शिंडीपर्यंत मी अपराधाची रास आहे असं तुला उभा आहे. शिखा अंगुष्ठ तोपा ही आपल्याकडे गोष्ट असली पाहिजे लक्षात. जगद्गुरु तुकोबारायांच्या वारकरी संप्रदायामध्ये आपण वाढतोय, म्हणून आपण कधीतरी प्रयत्न केला पाहिजे की मी माझ्या दोषांना, माझ्या शरीरात असणाऱ्या सद्गुणांना लपवेल. आणि लपवण्याची गरज नाही, ते आपोआपच दिसतात. भावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, पण मी माझे दोष लपवणार नाही अशी प्रत्येकानं प्रतिज्ञा केली. दोष नाही लपवले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. का तुम्हाला कीर्ती वर्णन करता येणार नाही? कारण तुमचं वर्णन करायचं. तुम्ही कोण आहे? तुम्ही मायावान आणि कृपावंत आहात. विठाला विठाला म्हणून उपमा कशाची दिली तेजस महाराज? तुम्ही संत, मायबाप, आणि दुसरं सांगितलं तुम्ही कोण आहात? कृपावंत. मायबाप आणि आपल्यावर त्यानं कृपा केली असा कृपावंत, याच्यापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून मायबापाची जी भूमिका जीवनामध्ये असते ती भूमिका संतांनी बजावलेली आहे. मला खरं सांगतो, व्यावहारिक आईबापापेक्षा जास्त उपकार आपल्याला कोणाचे असतील तर संत रूपी मायबापाचे उपकार. महाराज एखाद्या मायबापानं फारच विचार केला तर मायबापे पाळीतील लोभाकारणे सांभाळले. त्यांचा लोभ असतो, त्यांचा स्वार्थ असतो, म्हणून लेकराला सांभाळतात आणि लेकराला सांभाळून त्यांचा वंश पुढे चालावा, फक्त ते घरानं पुढे जावं एवढाच विचार असतो. पण संत रूपी मायबापाचा असा विचार असतो का? महाराज वामन भाऊ जर झाले नसते, आपले वामन महाराज जर झाले नसते, वामन बाबा झाले नसते, तर तुमच्या आमच्यासारख्या एवढ्या सगळ्या लेकरांना दिवाळी साजरी करता आली असती का? लक्षात. विठोबाचे राज्य मा नित्य हे विठोबाचं राज्य जर कोणी प्राप्त करून दिलं असेल तर या संत मंडळीची. म्हणून खरे मायबाप आपले केले उपकार काय खरं तर हा अभंग ज्ञानोबा आहे. आणि या अभंगामध्ये मनोरूपी राजानं जे उपकार केले ते काय सांगू. असं जरी असलं तरी संतांना तंतोतंत हे प्रमाण बाप न करी आईची माय. आई बापानं जे उपकार केले नाही ते उपकार संतांनी केले. म्हणून तुम्हाला ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय या सगळ्या लोकांचे, या सगळ्या संतांचे अभंग वाचा, प्रमाण वाचा. आपल्या लक्षात व्यवहारातील आई बाबा असताना त्यांच्या उपकारामुळे आपण वरून खाली येतो.
लक्षपूर्वक आहे. व्यवहारातील आईबापामुळे आपण वरून खाली येतो, पण संत वामन बाबा, संत सावळराम महाराज यांच्यामुळे आपलं पतित झालेलं जीवन ऊर्ध्वगतीला जातं, आपण खालून वरती जातो. म्हणून खरे आपली खरी आई आणि आपला खरा बाप म्हणून नागबाबांनी आगमोप प्रजादेश काल कर्म जन्म ध्यान मंत्रोत संस्कारो दशैते गुण हेतवा. माणसाच्या मध्ये वृद्धी करणारे 10 घटक सांगितले, त्यापैकी एक सांगितलं जन्म. जन्मामुळे आपली वृद्धी होते. कोणता जन्म? या श्लोकाखाली त्यांनी नागबाबांच्या सगळ्या जन्म कोणाच्या वगैरे जन्म आपले 2 जन्म होतात. एक व्यवहारातल्या आई बापाच्या पोटातून जन्माला येतो आपण, आणि दुसरा उपनयन संस्काराद्वारे. ज्या दिवशी आपल्याला दीक्षा मिळते ना, तो खरा आपला जन्मदिवस असतो. विठाला विठाला. आता माझं वय 36 रनिंग चालू आहे. 36 रनिंग 36 वर्ष. पण मी माळ जी घातली ना विलासला, ती माळ मी घातली वयाच्या 16व्या वर्षी. ती म्हणाल त्याच्या तसं करतो मी, खरं सांगतो. काय माळ वगैरे करतो, आळंदी गेल्यावर मी गळ्यामध्ये माळ घातली, अनुग्रह. मग आता 16वाला करा 36 मधून किती राहिले खाली? मी किती वर्षाचा? बरं वाटतं थोडं. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी सद्गुरूंच्या गळ्यातून माळ घातली त्या दिवशी सद्गुरू आपले आईबाप झाले आणि आपण त्यांचं देखील झालं. आपलं वय मोजायचं असेल ना, तुमच्या शरीराचं वय वेगळं आणि तुमच्या साधनेचं वय वेगळं. शरीराचं वय किती वाढलं काय म्हणताय? 1400 वर्ष चांगले महाराज जगले, परंतु 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं अनुग्रह केला तेव्हा म्हणाले, चांग देव म्हणे आजीचे जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. विठाला विठाला. ज्या दिवसापासून कळतं गळ्यात माळ घालते, ही तर सगळेच माळकरी असतील, आहे का नाही? माळ आहे ना? किती? एक आहे, 2? 2 आहे. गुरु किती? एक आहे. दीक्षा गुरु एकच असल्या पाहिजे, शिक्षा गुरु अनेक असले तरी चालतात. बरोबर आहे. एखाद्याने व्याकरण शिकवलं, कोणी विचार करतो, कोणी पंचदशी शिकवतात, परंतु दीक्षा गुरु म्हणजे माळ ज्याच्याकडून घालतो ते बदलायचे नसतात. काही काही एवढे मुडी वारकरी राहतात, ते म्हणतात नाही आता ह्या बाबाचं कीर्तन आवडलं नाही, याच्याकडून माळ घालू तर घातली माळ. आता घातली तर नीट आपलं माळ घातली ना, आता का बोंबलायचं? त्याच्यापेक्षा भारी कीर्तन करावं लागेल. त्याला काय येतं? हा चांगला आहे तर तो लगेच माळ द्या माळ घालू. अरे किती तुम्ही असं नका करत. शिक्षा गुरु अनेक असू शकतात, पण दीक्षा गुरु एकच असतो, तो आपला आई बाप असतो. पंचविध दान तिचा जनिता आणि उपनेता तिचा प्रतिपालिता अन्नदाने. जो भयापासून सोडविता, जो बंध विमोचन करिता, जो देहाचे मरण चुकविता, तो ही पिता शास्त्रार्थी. या वेगळा पाथावा पिता, जो धारणी करी पंचभूता, जो मृत्यापासून सोडविता, जो गर्भव्यता निवारी. हे 5 बाब सांगितले आपल्याला. आपण सगळे किती बापाचे? 5 बापाचे. 5. तरी पण लोकांना राग येतो एखादा म्हटलं 2 बापाचा. लक्षात ठेवा, एखादा म्हटलं तुम्हाला 2 बापाचा, तर असा राग येऊ द्यायचा, 2-4 कानाखाली वाजवायचा. तो म्हटला का बरं मारलं? मूर्खा, 2 बापाचा म्हणतो, 3 कुठं सोडले? हा, इथून पुढे म्हणायचं असेल तर 5 बापाचा म्हणतात. विठाला विठाला. 5 बाप कोणते कोणते? जनिता म्हणजे जन्माला घालणारा, उपनेता म्हणजे उपनयन संस्कार करणारा, आणि तिला प्रतिपालिता अन्नदाने. अन्नदान करणारा सुद्धा बापच असतो. 4था बाप सांगितला, जो भयमुक्त करतो आपल्याला. एखादा नदीमध्ये बुडायला लागला, मरणारच होता, तेवढ्यात एका पट्टीच्या कोणाने उडी घातली, त्याला बाहेर काढलं, तो बापच झाला ना, पुन्हा जन्म झाला ना त्याचा. आणि शेवटचा जो बाप आहे, पहिले 4 बाप सावत्र म्हणाले नागबाबा, पण 5वा बाप आपला सख्खा बाप. कोणता माहिती? जो असं जन्माला घालतो की पुन्हा जन्मावा लागणार नाही, आणि असं मारतो की पुन्हा मरावा लागणार नाही. आणि तो खरा बाप जर कोण असेल तर सद्गुरू नावाचा, वामन बाबा नावाचा खरा बाप.
तर व्यवहारामध्ये आपल्याला आई बाप वेगवेगळे दिसतात ना. आया इकडं, बाप इकडं, बरोबर ना. पण असं वर्णन केलेलं आहे की उपजल्या बाळकाशी सर्वथा वेगळा निमाता. आई बाप वेगवेगळे असतात. एक वीर्याचे निक्षेपित धारण पोषणता जगनीची, हे वेगवेगळे असतात. पण तैसा सद्गुरु न भेटिता निजवीर्य न विजिता धारण पोषणता न करिता जननी जनिता स्वयं झाला तोच जननी होतो, तोच जनिता होतो. आणि म्हणून हे अभंग म्हणत असताना सुद्धा तुम्ही संत माय एका बाजूला आणि बाप एका बाजूला घालायचा नाही. बघ तुम्ही संत माय बाप जोडून म्हणायचं. व्यवहारामध्ये माय धाकल्याकडे बाप थोरल्याकडे असतोच ना. असतो की नाही मला सांगा बरं. आमच्याकडे असतो, तुमच्याकडे मला माहित नाही. पण लक्षात ठेवा परमार्थामध्ये माय बाप दोन नसतात, एकच असतो. उत्तम एकच. ज्ञानोबरायच बाप झाले, ज्ञानोबरायच आहे. म्हणून त्यांना म्हटलंय साधकाचा माय बाप दर्शने हरेचा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामदते कवरी दासबा साधू संत माय बाप एका दयेचे. कित्येक प्रमाण आपल्याला सांगता येईल की ते आपले माय बाप आहेत. आई जी भूमिका पार पाडताना व्यवहारामध्ये विश्वनाथ दादा सगळ्या भूमिका पार पाडण्याचं काम करत असेल तर आई करत असते. जे जे शुद्धीपासून सगळ्या उभ्या वाहतात तुमच्या लक्षात येईल. संत रूपी आई काय काय करते, काय वर्णन केलेलं आहे. आधार शक्तीची वाढविसी कौतुकी हृदयाकाश प्रत्यक्ष ज्योतीची वाळणी करीसी मनपवनांची खेळणी आत्मसुखाची बाळणी निर्वविसी 17वी सत्पान कोण करतात? आईच ना. पण संतरूपी आई आम्हाला 17वी येते. 16 कलांच्या पलीकडे असणारी ती 17वी कला आहे. तिथं स्तनपान करतात. 17वी येते स्तन्यदेशी आना हाताचा हलुगाची समाधी बोधे निगविसी मनोनी साधका तो माऊ इथपर्यंत वाचा. म्हणून व्यवहारातले आईबाप आपलं शरीर जन्माला घालतात, परंतु संत रूपी मायबाप आपल्यामध्ये साधकत्व जन्माला घालतात. साधकत्व जन्माला घालतात. म्हणून आपल्या जी साधना करण्याची वृत्ती जन्माला येते. खरी आईबाप जन्माला असतील तर ज्ञानोपार्जन. म्हणून तुम्ही संत मायबाप. अजून कसं आहे, तुम्ही कृपावंत कृपाया केली संतजनी माझी अलंकारी प्रीती हे लाविले कीर्तनी तुका चरणी त्यांच्या कृपेनं काय काय झालं. म्हणून तुम्ही संत मायबाप कृपावंत आणि मी पतीच आहे. तुमची कीर्ती काय वर्णन करणार आहे, कारण तुमच्या कृपेचा काय परिणाम आहे. अभंगाचा दुसऱ्या चरणात अवतार
धराया कारण कशा करता तुम्ही अवतार धारण केला? अवतार शब्दामध्ये हा उपसर्ग आहे आणि तृतरती हा धातू आहे. अवतार शब्दाचा अर्थ वरून खाली कुठून आले ते आम्ही वैकुंठ वासी. वैकुंठातून आले या शब्दाचा अर्थ वैकुंठ लोकातून आले असाही घेऊ शकतो. आणि वैकुंठ हे भगवंताचं अनेक नावांपैकी एक नाव आहे. म्हणजे स्वतःची भगवत स्वरूपता सोडून म्हणजे स्वतः फर्स्ट क्लास असून थर्ड क्लास लोकांचा उद्धार करण्याकरता त्यांच्या एरियात आले. लक्षात थोडक्यात सांगायचं म्हणजे अवतार म्हणजे वरून खाली म्हणजे स्वतःचा क्लास सोडून खाली. मी सुरुवातीला तेच सांगत होतो की काय मग व्हीआयपी लोकांच्या घरी जेवायला नाही एखाद्या दिवशी जावं लागेल. तुला काय वाटतं? बरोबर वाटतं ना? मी काय खोटं बोलायला आलो बरोबरच बोलतो ना मी. बंगल्यातून कधी कधी खाली अजून राहिले ना महाराज मातेनं सारवलेलं अवतार तुम्हाला धरा. कारण अवतार ही संकल्पनाच ही आहे की ते इतक्या आत्म म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही स्थिती प्राप्त झालेली असताना सुद्धा लोकसंग्रहासाठी स्वतःचा देवपणा सोडून तुमच्या आपल्यासारखे वागले नव्हते. संत नव्हती जगा माणसासारखे नव्हते पण माणसासारखे वागले. आणि काय काय केलं त्यांनी तर पहिली महत्वाची गोष्ट केली उद्धरावे जनाच्या उद्धाराकरता गाथा ज्ञानेश्वरी केली. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे भवसिंधू अर्थात सेतू हे लक्षात ठेवा. भवसिंधूसी बांधिला सेतू जेणे आडाथा दिना कारणे फुकयाने. जनाच्या उद्धाराकरता गाथा जनाच्या उद्धाराकरता ज्ञानेश्वरी. कृष्णाजी आपण रोज सकाळी उठतो आणि उठल्याबरोबर काय विधी वगैरे असेल तर झाला स्नान वगैरे झालं तर कशा समोर उभं राहतो आपण नंतर येऊन? आमच्याकडे आरशाच्या समोर राहतो. तुम्ही कोणा समोर उभे राहतात? आरशा समोरच ना. आरशे एवढे आरशे. मग त्या आम्ही ते दळवी साहेबांच्या घरी गेलो त्यांच्या खिडक्यामध्येच आरशे. ते म्हणजे फेटा बांधायला अर्धाच नाही. म्हटलं काय आरशाची गरज आहे का नाही? हे सगळे आरशे ते म्हणतात. आरशाच्या विषयी गणन शिट्ट सुरू झाले महाराज. काय योगायोग असतो. महाराज म्हणतात आपण आरशाच्या समोर. बरं आरशा समोर उभं राहिल्यावर काय काय दिसतं? बरं आरसा काय दाखवतो? म्हणजे कशा करतो? मनाचं आत्म्याचं का शरीराचं? म्हणजे जे बाहेरचं ते आरसा. तर आरसा अजिबात खोटं बोलत नाही. आमचे भाऊ लोक तरी म्हणतात आमचे पाटील असे आमचे पाटील तसेच. ते माहित नसतं कसे पण म्हणतात हे असे ते तसे. पण आरसा अजिबात खोटं बोलत नाही. आरसा म्हणतो तू आहे तर कारण त्याला कुठलंच फिल्टर चालत नाही ना महाराज. ते स्नॅपचॅट असतं ना महाराज. आमचा एक मित्र आहे आमचा शिकला तिथे गेल्यावर एकाच सापड पडली तर सापडायची नाही अशी होती. काय काय म्हणतात बोरी झाली कशी काय तू? मी म्हणजे एक फिल्टर का कमाल आहे स्नॅपचॅट. स्नॅपचॅट का कमाल पण एक काळाच आहे. मी पण एक काळाच आहे. आणि रंग गेला तर पैसे परत मारा. खरं सांगतो तुम्हाला काहीची काळा आमचा देव पण काळाच आहे. एकदम पावडर लावा गोरे अशा पावडर लावली खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसायला लागलो. जाऊ द्या. म्हणून आरशाला काय फिल्टर नसतं का मला असतं. जसं आहे तसं दाखवतो. पण लक्षात ठेवा आरसा फक्त बाहेर दाखवतो पण आतून कसे हे दाखवत नाही. आपल्या अंतःकरणाचा आरसा जर कोण असेल तर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे. लक्षात ठेवा. वाचा गाथा. तुमचं हृदय तुमचं अंतःकरण दिसल्याशिवाय आपण किती चुका करतो कसं वागायला पाहिजे ते गाथा वाचल्याशिवाय कळत नाही. म्हणून अंतःकरणाचं दर्पण आरसा जर कोण असेल तर जगद्गुरु तुकोबारायांची गाथा माऊलींची ज्ञानेश्वरी. विठ्ठल जड चालवी उद्धारच केला. म्हणून
आळंदीतली माती दगड पण डान्स करत होते एकदा डीजे लावून. त्यांना विचारलं नाचायला काय झालं, ते म्हणे आम्ही किती दिवसात एका जागेवर पडलेलं होतं, पण माऊलींचा स्पर्श झाला आणि आमच्यातले दगड माती प्रगतीपथावर गेले, चांगल्या मार्गांना सामोरे गेले म्हणे. आणि असं म्हटल्यानंतर मग मात्र त्या दगड मातीला आनंद होतो. त्यांच्यातले पुढे गेल्यावर दगडांना कळतं आपले पुढे चालले, आनंद होतो. मला काय सांगायचंय की दगड माती आनंदोत्सव करते, म्हणून चरण आणि आचरणामध्ये यांची कीर्ती आहे. चरात कीर्ती होईल नवल आहे, पण आचरणामध्ये सुद्धा यांची कीर्ती निरोपारा म्हणतात. आचरी कीर्ती, कारण ते आचर म्हणजे मीच झालेले असतात. दगड म्हणजे मीच आहे, माती म्हणजे मीच आहे. किंबहुना चराचर आपण गाहला ज्ञानोबा करण्याकरता. उद्धरावे जड आणि उद्धरावे जडजीव. रेड्याचा उद्धार केला, वाढावया सुख मोठी भाव सुख वाढीस लागण्याकरता विठोबाचं नाव दिलं. त्यानंतर सुख वाढीस लागण्याकरता कुळाच्या सुख वाढीस लागण्याकरता काय काय केलं, धर्म. सुख वाढीस लागण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट भाव, आणि शेवटी भावासहित भक्ती. आणि म्हणून तुमच्या अशा ज्ञातृत्वाला कर्तृत्वाला उपमा देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जे संत. चंदनाकडे जे गुण आहेत, चंदनासारखं नाही म्हटलं संतांना, मग चंदनाकडे जे गुण आहे त्या गुणासारखे तुम्ही आहात असं म्हटलेलं आहे. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जे संत. जय विठोबा रघुमा. आज या ठिकाणी आदरणीय महंत महामंडलेश्वर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान. दिंडीगडावर ज्यांनी अतिशय चांगलं काम चालू केलेले, गोशाळेचं काम असेल, उन्हाळ्यामध्ये शिबिर घेण्याचं काम असेल, असं उत्तम कार्य करणारे अतिशय कृतिशील आणि क्रियावान महात्मा म्हणजे आमचे चिंतामणी बाबा. बाबांच्या चरणी नतमस्तक होतो, तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. बाबा नेहमी सांगत असतात की लोकांमध्ये जागृती करा, गाईला चारा द्या, गाईला चारा द्या. ज्या गाई सांभाळतात आपल्याला सांभाळणं होत नाही. महाराज आता फ्लॅट सिस्टीम आली प्रत्येक घरात. कुठं तुम्हाला जागाच राहिल्यानंतर तुम्ही काय करणार आहे? काय तुमच्या फ्लॅट मध्ये एक रूम काढणार आहे का? गाईला नाही काढणार. मग आपण जर ते करू शकत नसेल तर जो गाई सांभाळतो आपण आपण वर्षभर गाय सांभाळली असेल तर तिला जो चारा लागला असता तो चारा कमीत कमी आपण द्यायला पाहिजे का नाही? बाबा उत्तम काम करतात. आणि तुका म्हणे सत्य कर्म सहाय्य व्हावे. एखाद्यानं सांगितलं नरकाला जाशील, नरका जाणे भय घातलिया तरी सत्य कर्म सहाय्य व्हावे भक्त ऐशे जाणा, त्याला भक्त म्हणतात. जो सत्कर्माला सहाय्य होतो. बोलतील ना बाबा, माझं संपलं बोलतील. मी त्यांचं माईक पाहिलाच ना, आहे का नाही? अगोदर माईक तुमचा माईक इतकं उत्तम कार्य बाबा करतात. मी गेलेलो आहे दिंडीगडावर, पाहिलेले. त्यावेळेस काही नव्हतं, आता फार भव्य दिव्य झाला असेल. येणार पुन्हा बाबा तुमच्याकडून मार्गदर्शन, कारण आम्ही सुद्धा बाबांच्या सारख्या महात्म्यांकडूनच प्रेरणा घेऊन आमच्या श्री क्षेत्र पांगली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे वारकरी गुरुकुल आपण उभं करतोय. आणि फार मोठं काम येते, व्यापक स्वरूपामध्ये आहे. ते चालू आहे आमचं काम. पण तुम्ही इथं बाबाला मदत करा. मी असं म्हणणार नाही तिकडे करा, तिकडे आमचं पाहून घेऊ काय करायचं. आम्ही पत्र्यात राहू नाही तर कौलात राहू, पण इथं बाकी तुमचा कौल हा बाबांना असला पाहिजे, कारण चांगलं काम करतात आपण त्यांच्या मार्गाने आले पाहिजे. म्हणून बाबांना धन्यवाद देतो. ही सगळी एवढी तरबेज मंडळी गायन क्षेत्रातील महाराज, एका समोर माहीत नाहीच,
एका झालं का दुसऱ्या समोर, दुसऱ्या झालं का तिसऱ्या समोर, म्हणजे सगळेच गाणारे गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय सर्वच पाठीमागे उभे असलेले गावकरी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे आदरणीय उत्तम बाबा असतील, सिद्धेश्वर महाराज आणि जितू महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमच्या जोर महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून सुटून इकडे आले. सुटून म्हणजे ती पूर्ण करून, संस्था पूर्ण करून, संस्थेचा अभ्यास पूर्ण करून आणि अतिशय ओघवतीवाणी गोड स्वर. आता आम्ही फक्त खराच आहे, स्वरात अजिबात नाही महाराज, पण लक्षात ठेवा आमचं घरानं गोळा गाव केला गोळा अशी गमत. पण आमचे जितो महाराज सुस्वभावी, मितभाषी आणि अतिशय क्रियाशील या परिसरामध्ये अतिशय उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे गुरुनाथ महाराज म्हात्रे, अतिशय उत्तम प्रकारची त्यांची साथ असते. नेहमी कीर्तनाला विनेकरी बाबा आहेत. आदरणीय आमचे महाराज मधुकर महाराज, मधुकर महाराजांच्याही चरणी नतमस्तक होतो. ही सगळी जाणकार मंडळी, देवरूंचं नाव अनेक वर्षापासून मी ऐकून होतो की इथं खूप चांगली लोक राहतात आणि खूप परमार्थिक गाव आहे. अगदी जुन्या काळापासून या गावामध्ये परमार्थ रुजलेला आहे, मुरलेला आहे आणि म्हणून अतिशय जाणकार श्रोते या ठिकाणी आहे. आमचे आदरणीय हरिभक्ती परायण पंढरी महाराज, जनार्दन महाराज नेहमी सांगायचे आम्हाला की महाराज देवरूंचा सप्ताह खूप मोठा असतो, या वर्षी थोडा छोटा आहे म्हणून तुमचं कीर्तन यंदा घेतलं आहे. त्यांनी मला सांगितलं, मला माहिती बरं काय ते खूप मोठा कार्यक्रम असतो आणि अतिशय चांगला उत्सव. आता याच्यापेक्षा काय मोठा पाहिजे महाराज? व्यवस्था मोठ्या असल्या आणि मोठमोठे बाबा आले, जरा बॉडी बिल्डर वगैरे मग मोठा असतो का? आपणच सप्ताह मोठाच असतो. पांडुरंगाचा सगळेच उत्सव मोठे असतात. म्हणून या सप्ताहाला येणं झालं. आमचे देवराज महाराज काय, आम्ही फेसबुक फ्रेंड आहे महाराज, लक्षात. आणि नाही भिडबाड चुका म्हणे सांगा, मला भीती वाटते एखाद्या वेळेस एवढी बोलतात ते फेसबुकवर. पण ठीक आहे, अतिशय चांगला निष्ठावान कार्य करताय सनातन हिंदू धर्माचा, वारकरी संप्रदायाचा. तुम्ही सुद्धा सगळे समोर बसलेले भगवान स्वरूप श्रोते आहात. आमचे आदरणीय हरिभक्ती परायण विठोबा महाराज कापसे, अतिशय चांगली सिस्टीम त्यांची आहे, ती उत्तम भजनी आहेत, त्याच्यामुळे त्यांना ती सगळी जाण आहे. आणि आमच्या सोबत आलेले आदरणीय हरिभक्ती परायण सूर्यकांतजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. ते चांगले कीर्तनकार आहेत, मृदुंग वादक आहेत, त्यांना पण धन्यवाद. आदरणीय हरिभक्ती परायण तेजस महाराजांसाठी टाळी वाजवा. महाराज तेजस महाराज एवढे होते, ते आमच्याकडे आले होते. आता मी तर लांबूनच पाहत राहिलो कसं पकवत, हे आता पकवत पुढे ठेवून वाजवतात. त्यांच्या मागं जरी ठेवून दिला नाही एखादा पकवत तरी ते मागं वाजवतात. असा एवढी तयारी आहे तेजस महाराजांची. आणि खरोखर खूप तयारीचं वातावरण, ती एक कला आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला नाही जमत. मागे हात करून अंगामध्ये ताकद आणणं, मी पण पकवाज आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे किती नेट लागत वाजवायला. नेट शेट होणं सोपं आहे, पण पकवाज वाजवणं अवघड आहे. कीर्तनात इतकं सुंदर आमचे तेजस बाबा वाजवतात, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. पायाच्या प्रसादे काही कोणी लोक नव्हते, मला क्षमा करणे संधी नव्हे अंगभूत निवृत्ती. तुम्ही अगोदर बोलणार आहे बाबा. हे जे मुद्दे, लँड जिहाद, पाठीमागे वोट जिहाद आला होता, त्याचा सगळ्यांनी हाणून पाडला आपल्या इकडे सनातन हिंदू धर्माच्या लोकांनी. पण धर्मासाठी जाग व्हा आणि ती जागृती येत नसेल तर एकदा छावा पहा आणि छावा पाहून आनंदवीत छळ त्या औरंगजेबानं संभाजी महाराजांचा केला. तो 10 मिनिटातच सीन दाखवलेला आहे शेवटी. पण खरा अस्सल हिंदू असतो ना, त्याचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्याचा हा आनंदवीत छळ पाहून रक्त खवळत नाही त्यांना डीएनए चेक करून घ्या. सोपी गोष्ट आहे का नाही? कारण ते हिंदूंचं रक्त असू शकत नाही महाराज, लक्षात. काही तर पागल असे जन्माला आले. एक जण तर म्हटलं हे मनुस्मृतीतलंय म्हणे, मनुस्मृतीतून तो छळ कसा करायचा हे शिकले. एक नेता म्हटला कशा करता, फक्त मतांच्या जोगव्या करतात, ज्यांनी स्वतःचा धर्म विकला महाराज, अशा लोकांचं काय करायचं. पण एक लक्षात ठेवा, तो शरिया नावाचा काय त्यांचा कायदा कानून आहे, त्यानुसार तो छळ झालेला आहे. मनुस्मृतीचा काही संबंध नाही. सनातन हिंदू धर्मातल्या वेदाचा काही, वेदानंदी तो चांडाळ भ्रष्ट सुटक्या फळ तुकाराम महाराजांनी शिव्या दिलेल्या अशा लोकांना. म्हणून आपला सनातन हिंदू धर्म टिकला पाहिजे आणि संपूर्ण विश्वाचा गुरु होण्याचा सामर्थ्य जर कोणत्या धर्मात असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्माचं लक्षात.
बाबा सगळे योजक असतात प्रदुर्लभा. बाबा सगळी योजना करतायत, आपल्याला नुसतं बोलवलंय त्यांनी, तर तुम्ही जा. आणि बाबा आम्हाला वेळ असला तर आम्ही पण येऊ नक्की बरं का, कारण तुम्ही चांगलं काम करता. आम्ही धर्मसभा घेतो तिकडे त्या भागामध्ये, आणि तुम्ही जे काम इकडे करताय आम्ही ते काम करतोय. केलं पाहिजे, प्रत्येक वारकऱ्याने केलं पाहिजे. म्हणून बाबांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली कुणी